हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? सकाळी उठून ना हे सीड्स खाल्लेले होते मी. मायक्रो ओव्हनमध्ये मी हे रोस्ट केलेले होते आणि मायक्रो ओव्हनचा पण व्हिडिओ आहे तो नक्कीच तुमच्यासोबत शेअर होणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. लवकरच खूप छान छान रेसिपीज घेऊन येणार आहे मी. आणि आज सकाळी ना काही कारणास्तव मी कालच करणार होते पनीरची भाजी म्हणजे पालक पनीर, पण काही कारणास्तव मला ते आज करावं लागलं. आणि इकडे बघू शकताय तुम्ही पालक मी शिजवून घेतलेला होता आणि इकडे कढई तापायला ठेवली. थोडंसं तेल गरजेनुसार म्हणजे जेवढी भाजी आहे तेवढं टाकायचं आहे आणि ते पनीर पण चांगले रोस्ट होईल एवढं असं मीडियम असं तेल त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी पनीर हे मस्त असे ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून किंवा परतवून घ्यायचे आहेत आणि जे हे तेल राहिलेलं आहे ते आपल्याला भाजीसाठीच यूज करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी जिरे टाकलेले होते आणि हे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि मगजबीमुळे काय होतं तर थिकनेस येतो चांगला, रेस्टॉरंट सारखी भाजी होते आपली. सो ते ॲड केलं आणि हळद आणि किचन किंग मसाला घालून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हे परतवून घेतल्यानंतर तुम्हाला दिसतं असेल की तेल त्याला सुटलेलं आहे बऱ्यापैकी. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर पालक, आपण जो शिजवलेला पालक आहे तो ॲड करायचा आहे. त्याची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी पालक शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे त्याला ग्रीनही रंग येतो आणि जास्त भाजी शिजलेली पण नसते आणि छान असा रंग येतो रेस्टॉरंट स्टाईल. बघू शकता तुम्ही इतका छान ग्रीन असा रंग आलेला आहे. आणि तुम्हीही नक्की ट्रिक एकदा फॉलो करा. आणि थोडंसं गरजेनुसार पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जास्त पाणी नाही ॲड करायचं, म्हणजे थोडंसं थिकच राहू द्यायचं आहे. आणि थिकनेस बघू शकता तुम्ही खूप छान आलेलं आहे. थोडंसं मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि आपण जे क्यूब्स आहेत म्हणजेच पनीर क्यूब्स आहेत फ्राय केलेले, ते हळूहळू उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तुम्ही इतकी छान आणि रेस्टॉरंट स्टाईल भाजी घरच्या घरी बनवू शकता. ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर माझे काही शेड्स आलेले होते लिपस्टिकचे, ते ट्राय केले आणि असा होताचा दिवस. बाय.